सुसायडल केस असतात, डिप्रेशनसारखे आजार आहेत. काही लोक व्यसनाधीन होतात, फेल्युअर पचवू शकत नाहीत ते, कारण सडन तुम्ही एकदम तुमचा स्लोपवरती जातो आणि सडन तुम्ही बॅक टू द बेस येता. हे सगळं जे असतं ते कोपअप करणं खूप मुश्किल असतं. तर सर मला तुम्ही सांगा की बाबा की ह्या सगळ्या गोष्टी कॉन्कर करताना माणसाने कसं राहिलं पाहिजे, मग मनामध्ये धैर्य ठेवण्यासाठी, सहनशीलता ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही थोडं तुमचं मत म्हणा सर. तुमचं म्हणणं बरोबर आहे की एकदा फेम मिळाली हम्म. तर माणसाला वाटतं की ती कंटिन्यू राहील. हम्म. एखाद्या व्यक्तीच्या आपण समोरनं चाललो आणि त्यानं मला नमस्कार न करणं हे सुद्धा माझ्यासाठी असं इथं लागणारं असतं की बाबा कुठेतरी आपला इगो दुखवला इगो जातो. दुखावला जातो. तर तो दुखवू नये, मग आपल्याला त्यासाठी सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आता मोठे मोठे अभिनेते हम्म. जे सलमान खान असतील, अक्षय कुमार असतील, बरेचसे, हम्म. त्यांना सुद्धा रोडवर उतरून पब्लिसिटी स्वतःची करावी लागायला लागलेली. अनिमल चित्रपट आल्यानंतर बॉबी देओल साहेबांना भरपूर फेम मिळाला. बरोबर. धुरंधरमध्ये अक्षय खन्ना सरांना मिळाला. बरोबर. कधीपासून कधीपर्यंत आहे. बरोबर. त्यांचे जर तुम्ही बॅकला जाऊन पाहिलं थोडंसं की बाबा कशा पद्धतीने ह्याने इतके दिवस पचवलं असेल हे सगळं. बरोबर सर. हां. बरोबर. म्हणजे स्वतःशी संघर्ष आणि जगाशी संघर्ष कसा केला असेल